आज आमच्या गावात मागी गणेशोत्सवाचा सोहळा आहे. आमच्या मंदिरात सकाळची आरती असते. मी लग्न झाल्यापासून आजपर्यंत एकही वर्ष असा गेला नाही आणि सकाळची आरती चुकलेली नाही आहे माझ्याकडून. सकाळी ठीक वाजता बरोबर आरती असते. त्याच्या आधी भजन होतो आणि मग आरती होते आणि आरती झाल्याच्यानंतर आमच्या गावातील बायका गणपती बाप्पाला गणपती बाप्पाचं गाऱ्हाणं घेतात आणि खूप छान वाटतं ते सगळं ऐकून पण. त्या क्षणी मनात खूप प्रसन्न असं वाटतं. सकाळी आरतीला गेल्यानंतर इतकी थंडी असते की अंग शहारे येतात. पण तरीसुद्धा बाप्पाच्या आरतीसाठी सगळी थंडी विसरून पाय आपोआप मंदिराकडे वळतात. गणपती बाप्पाच्या आरतीत एक वेगळी शांती, श्रद्धा आणि आनंद मिळतो. गणपती बाप्पाचा जन्मोत्सव आहे. हा कार्यक्रम पाहताना असं वाटतं की जणू बाप्पाच आपल्या घरी अवतरलेले आहेत. फटाके, ढोल ताशे, भजन, आरती, जयघोष, सगळीकडे भक्तीचा आणि आनंदमय वातावरण राहिलेलं असतं. हे सगळं शब्दात मांडता येत नाही, पण मन मात्र खूप प्रसन्न झालेलं आहे. आज खरंच मन भरून आलेलं आहे बाप्पाच्या आशीर्वादाने. आता बाप्पाची पालखी निघाली आहे. ढोल ताशांचे गजर, फुलांची उधळण आणि गणपती बाप्पा मोरयाचा जल्लोष. पालखी पुन्हा पुन्हा पूर्ण गावामध्ये फिरते आणि प्रत्येक फेरीसोबत आनंद, उत्साह, भक्ती हे सगळं असतंच. खूप धमाल खूप धमाल, खूप आनंद आणि बाप्पाच्या सानिध्यामध्ये मन पूर्ण भरून आलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ सर्वांनी पूर्ण शेवटपर्यंत पहा की आम्ही पुढे पण काय धमाल करतोय ती.
आज अजून एक गोष्ट आवर्जून बोलावीशी वाटते की वैभव तांबडकर दरवर्षी बाप्पाच्या पालखीच्या दिवशी सर्वांना पावभाजी किंवा अजून काही असं वेगळ्या व्हरायटी ते लोक बनवत असतात. इतर काम निस्वार्थपणे ते करत असतात. अशा माणसाचं आपण कौतुक केलं पाहिजे, कारण जे काम न बोलता न थांबता न अपेक्षा ठेवता करतात, तसेच खरंच त्यांचा म्हणजे खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे. वैभव तांबडकर, तुमच्या या सेवाभावाला मनापासून सलाम आणि बाप्पा तुम्हाला सदैव आशीर्वाद देऊ. पूर्ण गावात फिरून पुन्हा मंदिरात परतलेली आहे. मंदिरात पोचतात भक्तांनी स्वतः पालखी आपल्या अंगावरून नेण्याची एक प्रथा आहे. सो ही पण लोक भक्तिभावाने करतात. बाप्पाचा जयघोष, भक्तीचं वातावरण. आज पालखीचा सोहळा पूर्ण झालेला आहे. मन शांत, मन भरलेलं आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद पण आपल्या पाठीशी असणारच आहे. अखेर आपण आता निरोप घेतो आहोत. बाप्पाची पालखीचं विषय म्हणजे बाप्पाची पालखी मंदिरात पोचलेली आहे. फायनली बाप्पाची पालखी झाली. दिवस पण एकदम भारी गेलेले. पुन्हा जल्लोष आणि याच भक्तीने आणि आनंदाने पुन्हा नक्कीच ह्या जल्लोषमध्ये आम्ही पुढच्या वर्षी येणार आहोत. आणि नेक्स्ट इयरला पण मी तुम्हाला असाच ब्लॉग दाखवणार. त्यामुळे नक्की आजचा ब्लॉग तर तुम्ही पूर्णपणे बघून घ्या आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचा पाठिंबा म्हणजे माझी प्रेरणा आहे. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.